भाजपचे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांना विधानसभेतील मतदारसंघातील प्रश्न मांडायचे आहेत आणि मतदारसंघातील नागरिकांना न्याय सुद्धा द्यायचा आहे। हे मत मांडतानाच ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या विरोधकांची कीव येत असल्याची टीका आमदार राजन नाईक यांनी केली आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत नवनियुक्त आमदार नालासोपाराचे राजन नाईक आहेत। सर, खरं तर तुमच्यासाठी आमदार म्हणून हे पहिलं अधिवेशन आहे नागपूरचं। अनुभव कसा होता आजचा आणि काय नेमकं सांगा? नमस्कार। आमदार म्हणून या अधिवेशनात मी पहिलाच आलो, तरी आम्ही संघ स्वयंसेवक आहोत आणि संघ स्वयंसेवकासाठी नागपूर हे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे। त्यामुळे नागपूरला बराच वेळा येणं झालेलं आहे। आमदार म्हणून आज प्रथमच येतो, मनाला अतिशय आनंद होतो। जेव्हा जेव्हा स्वयंसेवक म्हणून येत होतो, नंतर भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो आणि इथे बैठकांसाठी येणं झालं 5-6 वेळा, तेव्हा या विधानसभेमध्ये केव्हा तरी येण्याची इच्छा होती आणि मतदारांनी आता पूर्ण केली। आता माझी जबाबदारी आहे, मतदारांच्या खूप अपेक्षा माझ्याकडून आहेत त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून, त्या निश्चितपणे ह्या विधानसभेच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन।